तर नमस्कार मंडळी, कोकण जवळील YouTube चॅनलमध्ये तुमचा स्वागत असा। तर तुमका माहितीच असा की आता मार्च येलो आणि मार्च मध्ये काय येतात तर कोकणातलं सगळ्यात मोठं सण म्हणजे आपलं शिमगोत्सव। तर कोकणातले होळी आता उद्या आता। तर आज सांगली या गावात मी जाणार असं तर तिकडे तुमका जाऊन फणसाची देव म्हणजे जे लोक तिकडे फणसाचा देव असा गिरोबा देवाची जो शिमगोत्सव असा तो तुमका मी दाखवलेला असा आणि मी फर्स्ट टाइमच जातोय। तर माझं एक आगळं वेगळं अनुभव तुमच्यासोबत शेअर करतोय आणि याच्यासाठी ह्यो मी व्हिडिओ बनवतोय। तुम्ही व्हिडिओ नक्की बघा, कोकण जवळील YouTube चॅनलला सबस्क्राइब करून घ्या। तर चला त्या ठिकाणी जाऊया आपण। मंडई तुम्ही पाहू शकता श्रीदेव गिरोबा मंदिरकडे मी आलो आहे आणि ही मंदिराची विद्युत रोषणाई सर्वांना आकर्षित करत आहे आणि मंदिराच्या समोर हे फणसाचं सुंदर झाड तुम्हाला बघायला मिळणार आणि तुम्हाला दाखवतो आता पूर्ण आता मंदिराच्या पाठीमागून जे होळी आहे, जी फणसाची होळी आहे, जो देव आहे तो इथून आणला जातो आणि आतमध्ये त्या गाभाऱ्यामध्ये त्याचे पूजन केले जाते। तुम्ही आता व्हिडिओमध्ये माझ्या शेवटपर्यंत बघा, शेवट तुम्ही चुकवू नका। आता आम्ही सांगली गावात सगळ्यात मोठं शिमगोत्सव असतं तिकडे आता मी इलोय। तर तुमका आता मंदिराच्या आतमध्ये जाऊन मी दाखवतोय कसं काय असतं आता। पण पहिल्यांदा आधी मी फर्स्ट टाइम इलोय त्यामुळे पहिल्यांदा सगळे माझे आमचे यूट्यूबर ते कोकणातले भेटले। तर हे असत अमित वेंगुर्ले ब्लॉग यांचं चॅनलचं नाव असा आणि हे आपलं स्वर्गातलं कोकण हे यांचं यूट्यूब चॅनल आहे आणि कोकणचा रायडर आपल्यासोबत तुम्ही त्याला ओळखताय आणि मी दोडा मार्कर असे आम्ही सगळे यूट्यूबर आता इकडे भेटलेलो असो। तर सगळ्यांच्या चॅनलवर तुमका व्हिडिओ येणार असा, तर व्हिडिओ बघू विसरू नका। तर मंडळी आता आपण मंदिराच्या आतमध्ये आलो आहोत। तर मंदिराच्या समोर खूप भाविकांची गर्दी असल्यामुळे देवाचं लवकरात लवकर दर्शन घडावं म्हणून मी मंदिराच्या पाठच्या भागातून आलो, तुम्ही पाहू शकता। तर मी बऱ्याच देवस्थानांकडे गेलो, व्हिडिओ पण बनवले, पण असं गाऱ्यानं बघितलं ऐकलं नाही। त्यामुळे तुम्हाला मी थोडक्यात हे गाऱ्यानं पण तुम्ही ऐका, हे जे पुजारी काका घालतात तर मंडई समोर जे तुम्ही बघताय ते फणसाच्या झाडामधील शिवलिंग रूपी श्रीदेव गिरोबा देवाची मूर्ती आहे। ह्या मूर्तीची प्राणस्थापना गेल्या वर्षी झाली होती आणि ह्या वर्षी पुन्हा नवीन फणसाचे झाड तोडून पुन्हा एकदा नवीन मूर्तीची स्थापना करण्यात येते। तर तुम्ही पाहू शकता ही मूर्ती जी आहे ती वरून 7 फूट आणि खाली जमिनीमध्ये 7 फूट अशी आतमध्ये असते आणि तुम्ही आता थोड्याच वेळात तुम्ही पाहू शकतात की आम्ही त्या ठिकाणी जी फणसाचे नवीन झाड तोडलं आहे, जी होळी आहे या देवाची, ते तिकडे आता आम्ही जाणार आहोत। तर तुम्ही नक्की व्हिडिओ पूर्णपणे बघा। मंडळी श्रीदेव गिरोबा देवाचे पाया पडून घ्या, दर्शन घ्या तुम्ही, मी पण दर्शन घेतो। आता आपण लवकरात लवकर या वर्षीची मूर्ती आणायला त्या ठिकाणी आपण जाणार आहोत, तर व्हिडिओ पूर्ण बघायला विसरू नका। तर मंडळी आपण त्या ठिकाणी आलो आहोत। ह्या वर्षीची फणसाच्या झाडामधील श्रीदेव गिरोबा देवाचे शिवलिंगा स्वरूपाची मूर्ती म्हणजे ह्या वर्षीची ही फणसाची जगप्रसिद्ध असलेली होळी ती आता बघा याचं काम सुरू आहे। आता पूर्णपणे आता काम झालं आहे, आता पूजा वगैरे करून इथून मग ती मंदिरापर्यंत नेणार आहे। तर तुम्ही व्हिडिओ पूर्णपणे बघा।
फणसाच्या झाडामध्ये दैवत्व मानणारे हे सांगली गाव आणि सांगली गावामध्ये भाविकांची गर्दी बघा किती प्रचंड आहे. कारण जगप्रसिद्ध असलेला शिमगो उत्सव हा श्री देव गिरोबा देवाचा शिमगो उत्सव आहे आणि ह्या दिवशी ह्या सर्व ग्रामस्थांच्या घरी शिरवाळे आणि नारळाचा रस असतो आणि ह्या दिवशी हे ग्रामस्थ फक्त शिरवाळेच खातात. आता मंडळी फणसाच्या झाडाची ह्या होळीची पूजा करून पूर्ण ही आता जी होळी आहे ती नेण्यात येणार आहे आणि हा अनुभव तुम्ही पण घ्या. व्हिडिओ न स्किप करता व्हिडिओ पूर्ण बघा. तर आता होळी आता ही जी फणसाची झाड आहे हे जो देव आहे तो आता नेण्यात येणार आहे देवळा. तर तुम्ही आता बघा आणि हा अनुभव मी तुमच्यासोबत शेअर करत आहे. तो कमेंट करून नक्की सांगा की व्हिडिओ कसा झाला आहे तो.
मंडळी या काकांच्या हातामध्ये जी देवाची पडली आहे त्या देवाच्या पडलीमध्ये काय आहे ते आपण जाणून घेऊया. जुनं आहे ना तिकडे मंदिरामध्ये, मंदिरामध्ये त्याचे ते नेवाण वगैरे काढून घेतले आणि त्याचे ते डोळे वगैरे त्याचे अलंकार जे काही असतील ना ते सगळे तिथं काढून घेतलेले आहेत आणि त्या पडलीमध्ये आहेत. हे आता ते पडलीमध्ये आहेत ना ते त्यांना भेटावे लागतात. आता नवीन आहे त्याला. बरोबर. आता हे उद्या आहे ना, आज पूर्ण रात्र चालणार. आम्ही ते पूर्ण ते जे जेवढे अलंकार घेतले ना, हा गेल्यानंतर त्याला आम्ही बाहेर काढणार, त्याला भेट करणार. मग तो त्याला मिळवणं म्हणजे भेट करणं त्याची, आणि तो पुढच्या बाजूने बाहेर जाणार. बरोबर. आणि त्याला मागच्या साईडने आतमध्ये जाणार. चांगला तरी चालतात. कसं माहिती आहे ते आता आपला जो गिरोबा आहे ना, आता पूर्ण अस्तित्व सध्या हे तीर्थ आहे. बरोबर. संपूर्ण जे अस्तित्व आहे ना सध्या इथे तीर्थामध्ये आहे. आणि हे तीर्थ पहिला तिथे घेऊन श्वास बोलतो आपण तिला, श्वास घेऊन आपण तिथे हे करतो, चढवतो. आणि ती चढवल्यानंतर आहे ना पुन्हा ह्या देवामध्ये आपण ती काय करतो, अर्पण करतो. आणि आता तो आता देवत्व आलंय तर नेऊन पुन्हा तिथे ते उभं करणार. त्याच्यानंतर आता राहिलेली सर्व श्वास असते, श्वास म्हणजे अक्षता जी असते, ही सगळी अक्षता आहे ना आता ती पूर्णपणे देवाला आपण हे करतो, शेष म्हणून ती चढवणार. आणि ती वर्षभर आहे ना, हा ती वर्ष म्हणजे ते देवत्व आलं काय पुढच्या वर्षापर्यंत देवत्व याच्यामध्ये असं आहे. हे मेन तीर्थ हे आहे. आता मंडळी हे देव आहेत ते मंदिराच्या समोरच आले आहेत आणि लवकरात लवकर देव मंदिरात घेऊन जाणार आहे ती पाहू शकता. आणि तुम्ही आता भाविकांची लोकसंख्या बघताय ती वाढतच चालली आहे, कारण आता जो क्षण आहे तो महत्त्वाचा क्षण आहे. आता मंडळी तुम्ही पाहू शकतात जे देवाची पडली घेऊन आता देवाच्या आतमध्ये आता मंदिराच्या गाभाऱ्याजवळ आता आपण आलो आहोत. आणि ही पहिल्यांदा देवाची भेटीगाठी करून मग जे आता आपण जे फणसाची जी होळी आहे म्हणजे जे शिवलिंग आहे अगोदरचं ते काढून मग ते नवीन शिवलिंग त्या जागेवर स्थापित करतात. आणि थोड्याच वेळात आता जो देव आहे जी फणसाची होळी आहे ती आता थोड्याच वेळात मंदिराच्या गाभाऱ्याजवळ येणार आहे. आणि हा क्षण तुम्ही चुकवू नका, कारण हा क्षण टिपणं एवढा अवघड होता की तुम्हाला मी सांगू शकत नाही. किती लोकांची गर्दी आहे तुम्ही पाहू शकता. तर आता देव आता मंदिराजवळ आले आहे तर तुम्ही बघा. तर पुढचे जे कार्य आहे जे पूजा वगैरे आहे ते तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला बघायला मिळणार आहे. तर तुम्ही व्हिडिओ न स्किप करता असंच बघत राहा आणि एन्जॉय करा. आता मंडळी तुम्ही पाहिलं आता जे फणसाचे झाड आहे जी होळी आहे ती ह्या वर्षीची जो देव आहे तो आणण्यात आला आहे. आणि गेल्या वर्षी जी स्थापन केलेली जे शिवलिंग आहे जे फणसाच्या झाडाचं ते आता गाभाऱ्यातून काढण्यात येणार आहे. आणि हे जे नवीन आहे ते त्या जागेवर बसवण्यात येणार आहे. तर तुम्ही बघा, कारण आता लवकरात लवकर ते आता शिवलिंग काढून त्या जागेवर ठेवण्यात येणार आहे.
आता मंडळी तुम्ही बघताय ही फणसाची होई आहे, म्हणजे देवाचं जे मोठं लिंग आहे, जे शिवलिंग, त्याला आता आंब्याचे टाळ बांधत आहे. आंब्याचे टाळ बांधून झाल्यानंतर बाकीचे सगळं पूजा वगैरे करून नंतर देवाचं पूजन केलं जातं. तुम्ही आता हळूहळू बघणार आहे व्हिडिओमध्ये. आता मंडळी 3:15 वाजले आहे, तुम्ही पाहू शकता. आता तुम्ही मंडळी पाहू शकता, जी गेल्या वर्षीची प्राणस्थापना केलेली गिरोबा देवाची जी मूर्ती आहे, जी शिवलिंग रूपी फणसाच्या झाडाची मूर्ती आहे, ती आता काढण्यात येणार आहे. जी 7 फूट खोल खालते आतमध्ये जमिनीमध्ये आहे आणि 7 फूट वर अशी ही मूर्ती आहे. तर ही आता काढून जी जागा आहे त्या जागेवर आता नेण्यात येणार आहे. ती तुम्ही आता पूर्णपणे बघा. आता हे काढतात कसे ते तुम्हाला माझ्या व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत दिसणार आहे. आणि जी देवाची पूजा आहे, तर मंडळी ती गेल्या वर्षीची जी मूर्ती होती, जे शिवलिंग होते जे फणसाच्या रूपातले, ते आता काढण्यात आले आहे. आणि जे आता जे नवीन आहे ह्या वर्षीची ती मूर्ती, त्याची आता प्रतिष्ठापना करण्यात आली आहे. जी आता बघताय तो आता शिमगोत्सव म्हणजे ही
फणसाची होळीची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे. आता तुम्ही आता हळूहळू बघणार की जशी आता माती वगैरे पूर्ण हा गाभारा आहे खालते, पूर्ण ही मूर्ती 7 फूट खालते गेलेली आहे. त्याच्यानंतर माती घालून ते पूर्ण भरून घेतलं जातं. तुम्ही पाहू शकता व्हिडिओमध्ये आता. आणि ही देवाची गेल्या वर्षीची जी मूर्ती आहे ती आता मंदिराच्या बाहेर त्या मूर्तीचं जे ठेवण्याचं स्थान आहे तिकडे आता घेऊन जात आहे. तुम्ही पाहू शकता आता हळूहळू करून तुम्हाला मी आता दाखवतो. आता तिकडे थेट आता मंदिराच्या बाहेर जाऊया आपण. आता थोड्याच वेळात मित्रांनो तुम्हाला आता देवाची पूजा, गिरोबा देवाची पूजा कशी केली जाते ह्या वर्षीच्या होळीची ते आता बघा. सगळे काढून घ्या, सगळे घ्या आणि मग ते त्यातला घाटू परत. तर सकाळी 5:08 झाली आहे. तुम्ही बघता आता ही भाविकांची गायनासाठी गर्दी आहे, नारळ वगैरे ठेवण्यासाठी. आता मी पण ठेवलं आहे. आता मी निघणार आहे घरी जाण्यासाठी. तर मंडळी आता 5:11 झालेली असत आणि व्हिडिओ इकडेच मी एंड करतोय. आणि गिरोबाचो शिमगोत्सव ह्यो सगळ्यात मोठो शिमगोत्सव म्हणजे होळीच्या आधीच ह्यो सगळ्यात फणसाचा जो शिमगोत्सव असता तो
आज साजरो झालो. तर ह्यो व्हिडिओ तुमका कसो वाटलो ह्यो नक्की कमेंट करून सांगा आणि कोकण जमानी यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करू विसरू नका. भेटूया अशा नवनवीन कोकणातल्या व्हिडिओमध्ये.